बघितली का आपली तरुण पिढी आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे. यातील सगळेच यशस्वी होतील असं नाही, पण जे होणार नाहीत त्यांना अजून मेहनत घ्यावी लागेल इतकंच. किसी बात पे मेरी माँ ने एक बात कही थी कि मनोज, जिसको सफलता नहीं मिली है ना उसको बेवकूफ नहीं समझ. हे वाक्य मनोज वाजपेयी यांच्या आईने त्यांना म्हटलं होतं. तेव्हा जेव्हा यश त्यांच्या दारात उभं होतं, त्या एका वाक्यात संघर्षाचं सगळं तत्वज्ञान दडलंय. जेव्हा माणूस यशासाठी धडपडत असतो ना, थोडासा वेगळा दिसतो. तो गर्दीत असतो पण गर्दीत नसतो. तो स्वतःच्या जगात असतो आणि त्या जगात तो एकटा लढत असतो, कोणत्याही टाळ्यांशिवाय, कोणत्याही कौतुकाशिवाय. हो, त्याच्यावर हसणारे असतात, कमेंट करणारे असतात, त्याच्या प्रयत्नांची थट्टा करणारे देखील असतात, कारण त्यांना त्याचं अपयश दिसतं पण त्याचा संघर्ष दिसत नाही. ज्यांना स्वप्नच नसतात त्यांना स्वप्नाच्या मागे धावणारे लोक वेडे वाटतात. पण एक दिवस असाही येतो जेव्हा तेच वेडे लोक यशाची नवी व्याख्या लिहितात. एडिसन, आईन्स्टाईन, गॅलिलिओ, रामानुजन, CV रमन, होमी भाभा, जगदीशचंद्र बोस. फक्त वैज्ञानिक क्षेत्रात नाही तर अनेक क्षेत्रात काम करून याच ध्येयवेड्यांनी आपलं जीवन समृद्ध केलेलं आहे. म्हणून ज्याला यश मिळालं नाही त्याला मूर्ख समजू नका. कदाचित तो अजून त्याच्या वेळेची वाट पाहतोय. कधी कधी आयुष्य उशिरा फुलतं, जसं एखादं झाड वर्षानुवर्ष शांत उभं राहतं आणि एक दिवस अचानक फुलांनी बहरून जातं. तसं काही माणसं असतात, त्यांचं यश उशिरा येतं, पण जेव्हा येतं ते त्यांच्या प्रत्येक संघर्षाला अर्थ देतं. आणि जेव्हा त्यांची ती वेळ येईल, त्याचं उत्तर शब्दात नसेल तर ते त्याच्या यशात असेल.